मी प्रत्यक्ष रंगायनमध्ये पूर्वी कधी काम केलं नव्हतं. पण रंगायनच्या ग्रुपमध्ये मी काम केलं होतं. त्यावेळेस बाई होत्या लंडनमध्ये आणि त्याच्यामुळे बाकीची मंडळी इथे होती. त्यांच्याबरोबर माधव बाटव्याने दिग्दर्शित केलेल्या नाटककाराच्या शोधात 6 पात्र या नाटकात मी काम केलं. हे साहित्य संघाचं प्रोडक्शन होतं. पण बाई इंग्लंडहून आल्यानंतर त्यांनी वर्कशॉप प्रोडक्शन्स करायचं ठरवलं आणि त्यावेळेस त्यांनी मला बोलवलं. यातना घर हे महेश एलकुंचवारांचं नाटक त्यांनी बसवलं. त्याच्यामध्ये मी होते, माझी मोठी बहीण रेखाताई होती आणि दिलीप कुलकर्णी होता. मी त्यावेळेस साधारण 17-18 वर्षाची असेन आणि त्याच्यामुळे फारसा अनुभव नव्हता. त्याच्यामध्ये जे काही होतं एलकुंचवारांच्या नाटकामध्ये ते समजण्याची त्यावेळेस माझं वय नव्हतं. पण त्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या. त्याच्यामध्ये त्यांचं अर्थातच नेहमी इम्प्रूव्हाइज्ड प्रोडक्शन असायचं. कधी त्यांनी स्क्रिप्ट दिला नाही की हे वाचा, पाठ करून या आणि मग आपण वाचन करू आणि मग करू. असं त्यांचं नव्हतं. वर्कशॉप प्रोडक्शन म्हणजे तेच होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी मला काय सांगितलं असेल तर मास्क लावला चेहऱ्याला की चेहरा कसा असा कडक होतो आणि कसा त्याचा त्रास होतो, तशी एक्सप्रेशन्स मला पाहिजेत. अशा काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या होत्या. त्यानंतर त्यांनी देवाजीने करुणा केली हे ब्रेख्तचं व्यंकटेश माडगुळकरांनी मराठीकरण केलं होतं. तर त्याच्यामध्ये प्रमुख भूमिकेसाठी मला घेतलं. तर त्याच्यामध्ये पुन्हा ब्रेख्त होता, वेगळं काहीतरी म्हणजे एलियनेशन इफेक्ट आणि काय काय असं होतं. मग त्या म्हणायच्या की ही एक गोधडी आहे असं आपण समजू आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपण घालायच्या. ते प्रोडक्शन तसं फेल्युअर गेलं कारण बाईंना पूर्णतः ब्रेख्त कळला नाही असं लोक म्हणत होते. पुढच्या वेळेस त्यांनी बेनेविट्स बरोबर अजबन्यायी वर्तुळाचा केलं तेव्हा त्यांनी मला बोलवलं. 2 दिवस मी रिहर्सल केली, पण तेव्हा माझं लग्न झालं होतं आणि घरच्यांचा बराच विरोध होता. त्यामुळे मी ते नाटक पुढे केलं नाही. विजयाबाईंचं पहिलं नाटक मी बघितलं ते श्रीमंत. मला वाटतं 1956 असेल. बडोद्याला ते घेऊन आल्या होत्या ट्रूप आणि मग आम्ही त्यांना नाटक संपल्यावर भेटलो. तर मी त्यांना म्हटलं, अहो तुमच्या गुडघ्याला लागलं नाही का? तर त्यांनी मला अशी साडी गुडघ्यापर्यंत वर करून दाखवली होती. बघ लागलाय का? मी तेव्हा 5-6 वर्षाचा होतो. त्याच्यानंतर आम्ही परत मुंबईला आलो. त्याच्यानंतर विजयाबाईंची सगळीच नाटकं एकूण एक जवळजवळ म्हणजे सुंदर बी होणार, तुझ्या सुभाषी, सवाई माधवराव यांचा मृत्यू, झुंजारराव, सगळी नाटकं बघितली. नंतर त्यांनी रंगायन सुरू केलं. रंगायनची सगळी नाटकं बघितली. असं करत 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 विजयाबाई हे माझ्या दृष्टीने मराठी थिएटरमधलं एक फार मोठं नाव. म्हणजे बालगंधर्वाचं नाव जर आपण घेतलं किंवा देवलांचं घेतलं किंवा पु ल देशपांडेंचं घेतलं, त्याच्यात विजयाबाईंचं नाव बसतं. इतकी मोठी पर्सनॅलिटी. शिवाय त्या शिक्षिका शिकवत राहिल्या आयुष्यभर. म्हणजे त्यांचे आधी गव्हर्नमेंटचे कोर्सेस असायचे थिएटर समजवून घेण्याकरता. नट वगैरे असे महाराष्ट्रातून यायचे. ते कित्येक वर्ष त्या कंडक्ट करत असत. ते तर माझे वडील शिकवायचे. संस्कृत थिएटर, ग्रीक थिएटर, थिएटर आर्किटेक्चर असे विषय. त्या लेक्चर्सनाही मी जात असे. आणि सगळ्यात मजा जी होती ती विजयाबाई जेव्हा नाटक बसवत तेव्हा त्यांचं जे ॲनालिसिस होतं, टेक्स्टचं ॲनालिसिस, कॅरेक्टर समजवून घेणे. त्यांनी कधीही डायलॉग पाठ करून नाटक बसवलं नाही. त्यांनी सांगितलं तो असा असा सीन आहे, तू अशी अशी आहेस किंवा तू असं असं आहेस, असं झालेलं आहे, तर तू रिॲक्ट हो. मग माणूस खोलीत आत येतो, तो भिजलेला आहे, मग तो कपडे झटकतो वगैरे. अशा प्रकारे इम्प्रोव्हायझेशन मधून ते नाटक त्या उभ्या करायच्या. पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होता तो असा की जेव्हा नाटककार नाटक लिहितो तेव्हा जेव्हा ते बसवतात तेव्हा विजयाबाई त्या नाटकाची चिरफाड करतात. म्हणजे त्याच्यामध्ये इतके बदल करतात आणि ते नाटककाराला बरोबर ठेवून करतात म्हणजे करायच्या. तर त्याची जी इंटरॅक्शन असायची लेखकाची आणि याची, तेंडुलकरांच्या बरोबर, दळवींच्या बरोबर, खादोलकरांच्या बरोबर, त्या इंटरॅक्शनमध्ये खूप शिकायला मिळायचं. दिग्दर्शकाला जर ॲप्रिशिएट करायचं असेल तर ते रिहर्सल्समध्ये करता येतं. त्यांचं नाटक बघून किंवा त्यांच्याशी बोलून नाही. ते विजयाबाई खूप करायच्या. आणि वर्कशॉप्स विविध जिथे जिथे त्यांना बोलवलं तिथे त्या घ्यायच्याच वर्कशॉप. शी वॉज अ व्हेरी आर्डंट टीचर. आणि त्या वर्कशॉपमध्ये खूप शिकायला मिळायचं. मग ते असं वर्णन करायच्या की आता एक माणूस चालला आहे आणि त्याची बुटाची लेस सुटते आणि तो लेस बांधायला खाली बसतो. मी नील्स डाऊन. वर बघतो तर बाल्कनीमध्ये एक माणूस आहे. हे त्याच्या लक्षात जेव्हा येतं तिथून पुढे तो ॲक्टिंग करतो की तो माणूस मला बघतोय. मग हे थिएटर आहे. 2 माणसं एकत्र आली, एक करणारा आणि एक बघणारा, की कुठे हो, बाथरूमात झालं तरी चालेल, झाडाच्या वर झालं तरी चालेल,
नाटक सुरू होतं. ही अर्थात पीटर ब्रूक्सची कल्पना आहे, पण ती विजयाबाई त्या पद्धतीचं होतं. म्हणजे आता शब्दात सांगायचं तर रिॲलिस्टिक, नॅचरलिस्टिक, माणसाचं अंतःकरण ओळखून त्याचं कॅरेक्टर उभं करणं. म्हणजे द गिलगुड म्हणतो की मी एखादं कॅरेक्टर कसं उभं करतो, तर ते आतून बाहेर. ऑलिव्हिये काय म्हणतो, बाहेरून आत. स्टॅनिस्लॉस्कीचे फार मोठे, म्हणजे त्यांनी स्टॅनिस्लॉस्की त्या शिकवायच्या, त्या खूप इम्प्रेस्ड होत्या. आणि स्टॅनिस्लॉस्कीच्या कित्येक गोष्टी स्टॅनिस्लॉस्की वाचताना ॲक्टर प्रिपेअर्स, बिल्डिंग अ कॅरेक्टर, विजयाबाई जे सांगत आल्या ते डेमॉन्स्ट्रेट होत होतं. पण विजयाबाई फक्त तिथे अडकले नाही. म्हणजे आधी अलकाजी, मग आधी मर्झबान, मग दुर्गाबाई खोटे, मग पीटर ब्रूक, स्टॅनिस्लॉस्की, मग ब्रेक ते आणला, मग अपसेट थिएटरही आणलं, मग आपल्याकडचं फोक थिएटरही आणलं. म्हणजे गिरीश कर्नाड वगैरे सारखं, डाग बंडल वगैरे सगळ्या प्रकारचं थिएटर त्यांनी करून बघितलं. पण त्या खऱ्या रमल्या ते स्टॅनिस्लॉस्कीमध्ये. मी त्याच्यावर टीका केलेली आहे की स्टॅनिस्लॉस्कीची फॉलोअर ब्रेकचं नाटक कसं करू शकते, मग ती करू शकत नाही. हे मी डेमॉन्स्ट्रेट केलं. मध्यंतरी एकदा एका वर्कशॉपला कुणीतरी प्रश्न विचारला की एलिनेशन इफेक्ट म्हणजे काय. त्यांनी बसवली होती 2 नाटकं ब्रेकची, अजन्य वर्तुळाचा आणि देवाजीने करुणा केली. मी एक बसवलं, गॅलिलिओ. पण मी जो रिव्ह्यू लिहिला होता तो त्यांच्या डोक्यात होता. टीका केली होती सरळ सरळ तात्विक. तर प्रश्न विचारला एलिनेशनवर, पुढे अरुण बसला येते ते त्याला विचारा. शी हॅड दॅट काइंड ऑफ अ रिलेशनशिप विथ एव्हरीबडी. म्हणजे त्या बोलायला लागल्या की मी खूप वक्ते बघितले महाराष्ट्रात, अत्र्यांपासून सगळे बघितले, पण विजयाबाईंचं लेक्चर जर ठेवलं तर ते आधी 10 दिवस डोकं खाणार. हाऊ शुड आय पिच इट, who is the audience, what is their maturity, so should I do this, should I do that, अशी चर्चा. आणि विजयाबाईची दुसरी एक पद्धत होती, माझ्याबरोबर संबंध होते त्याचे अनेक लोकांबरोबर होते. सकाळी 7-7:30ला फोन कर, अरे अरुण काय झालं बाई, नाही आता ते हे नाटक केलं आहे वाडा चिरेबंदी, ते प्रेसला दाखवायचं आहे आणि इंग्लिश प्रेस मॅनेज कर. मग मी त्या सगळ्या लोकांना बोलवायचं वगैरे, हे असं काम लावायचं एकदा. आणि ते होत असे, कारण एवढं प्रेम होतं विजयाबाईवर. देवाजीने करुणा केलीमध्ये मी बाईंबरोबर काम केलं आणि त्या शोमध्ये करत असताना मी खूप त्यांच्याकडनं शिकले की मी जास्त करून दिग्दर्शनाच्या बाबतीत मी त्यांना अगदी खूप जवळून न्याहाळलं. म्हणजे त्या छोट्या छोट्या नोट्स काढणं स्क्रिप्टमध्ये आणि मग त्या दररोज फॉलो करणं. त्यानंतर कलाकारांशी बोलताना कसं इम्प्रुव्हाइज करायचं हे. तर दिग्दर्शक म्हणून मी त्यांना खूप जवळून पाहिलं आणि त्याचा मला खूप उपयोग झाला पुढे. बाईंच्या बरोबर मी प्रत्यक्ष या 2 नाटकांमध्येच काम केलं, पण त्यांनी माता द्रौपदी केलं होतं, त्याचे कॉस्ट्युम्स मी केले होते. त्यानंतर बाई खुळाबाई हे मॅड वुमन ऑफ शायव, तर त्याचं मराठीकरण होतं. त्याच्यामध्ये मी मास्क बनवून बाईंना दिले होते. अशा तऱ्हेने मी बाईंच्या 4-5 वर्ष खूप जवळ होते की त्यांना जवळून मी पाहत होते की त्या दिग्दर्शन कशा करतायत. आणि अगदी शेवटचं सांगायचं तर अभया माझं नाटक पाहायला त्या राजभवनमध्ये आल्या होत्या फरुखबाईंबरोबर आणि त्यांनी ते माझं नाटक पाहून त्या इतक्या वाहून गेल्या, इतकं त्यांनी माझं कौतुक केलं. त्यामुळे आय वॉज एक्सपिरियन्सिंग दिस. प्रत्येक गोष्ट मी अनुभवत होते, इतका त्यांच्यावर प्रभाव झाला होता. त्यांनी खूप माझं कौतुक केलं हे नाटक पाहून. बाकी बाईंची इतर नाटकं मी पाहत होते, रिहर्सल्सना जात होते. नागमंडल काय, शाकुंतल काय, या सगळ्या नाटकांच्या रिहर्सल्सला जाऊन मी पाहत होते. मी प्रत्यक्ष 2च नाटकात काम केलं, पण बाईंबरोबर दिग्दर्शिका म्हणून मी जे काय त्याला न्याहाळलं, दॅट वॉज ग्रेट. विजयाबाईंचं एक नाटक मी थ्रूआउट रिहर्सल्समध्ये बघितलं, की म्हणजे देवाजीने करुणा केली. कुणालाही परवानगी नसायची, पण मला स्पेशल ट्रीटमेंट होती. मग त्या मध्ये मध्ये बोलायच्या, हे असं करूया का, तसं करूया का. हे इंटरॅक्शन होती कायम आणि ते लोकांना म्हणजे त्याच्यामध्ये गुंतवायच्या, एनग्रॉस करायला लावायच्या. अशी एक मॅग्नेटिझम होता. NCPAमध्ये आम्ही NCPAत होतो, PL देशपांडे होते तेव्हा. मग PL देशपांडे गेले आणि विजयाबाई आल्या. त्याच्यानंतरचा जो NCPAमधला विजयाबाईंचा काळ होता तो PL देशपांडे होते त्याच्यापेक्षा खूप वेगळा होता. त्याच्यावर आम्ही खूप टीकाही केली. म्हणजे मराठी नाटकं होत नाहीत, हिंदी नाटकं होत नाहीत, सगळं इंग्लिश थिएटर चालतं. मोठं एक पत्रक काढलं, याच्यावर सह्या केल्या सगळ्यांनी.
ते मीच लिहिलं होतं पत्र. कधीही चिडल्या नाहीत. ते नेहमी म्हणायचे की टीका होते, जो माणूस कला क्रिएट करतो त्याला टीका होते, पण ती टीका आपण सहन करायची आणि आपण पुढे जायचं. आपण पुढे जात गेलं की ती टीका सगळी विरून जाते, पण आपलं काम उरतं. ही फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे शी नेव्हर टूक इट पर्सनली. मी तर खरं म्हणजे त्यांचा फार मोठा क्रिटिक होतो, पण त्याच्यामुळे मला महत्त्वही होतं, कारण ते सगळं मला ॲड्रेस करूनच बोलायचं. पण त्याच्या नाटकात कुठचं मी काम नाही केलं किंवा एका संस्थेत आम्ही कधी नव्हतो. म्हणजे मी रंगायनमध्ये नव्हतो, पण रंगायनमधले सगळे माझे मित्र होते. पण साहित्य संघात सुद्धा जेव्हा त्या काम करायचे साहित्य संघात, तेव्हा त्या वयाने माझ्यापेक्षा खूप मोठ्या होत्या. मी लहान होतो, मी शाळेत जात होतो, त्यामुळे तशी इंटरॅक्शन कधी झाली नाही. पण आज जर बघितलं की त्या आता गेल्या आणि माझं वय आता 77 पूर्ण झालेलं आहे. हा संबंध जो पिरियड आहे, मी गेल्या 70 वर्षांचा पिरियड, हा मी विजयाबाईंना बघत आलो. आणि एक गोष्ट जी मी केली, जी विजयाबाईंनी मला सांगितली, ती म्हणजे त्यांच्या झिंबा पुस्तकाचं इंग्लिशमध्ये भाषांतर. ते मी केलं. मला आधी म्हणाल्या हा चॅप्टर करून दाखव, पण तो करून दाखव. मी करत 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 गेलो. एका विशिष्ट स्टेजला पुस्तक पूर्ण झालं.